नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, बघितलं तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत व नमो शेतकरी महासन्मान निधी योजने या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेले 411 मनुष्यबळांच्या सेवा या बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आली। म्हणजे आता 411 जे कर्मचारी आहेत त्यांची भरती होणार आहे, कारण की जे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना असेल ज्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांची कामे पूर्ण करण्यासाठी, त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील जे नवीन लाभार्थी त्यांना लाभ देण्यासाठी ज्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या मार्फत 13 डिसेंबर 2024 रोजीचा हा शासन निर्णय आहे। या शासन निर्णयाअंतर्गत त्यांनी महत्त्वाचं अपडेट दिलेले। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यामध्ये 1/2/2019 पासून राबवण्यात आलेली आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रति 4 महिन्याला या ठिकाणी 2,000 रुपयांचा हप्ता दिला जातो। म्हणजे समान 3 हप्ते, म्हणजे प्रत्येक 4 महिन्याला 2,000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिले जातात आणि दरवर्षी आपण बघितलं तर 6,000 रुपये या ठिकाणी लाभ शेतकऱ्यांना दिला जातो। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी जी रक्कम आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना जी लाभ दिले जाते ती 6,000 रुपये अनुदान जे आहेत या ठिकाणी दिलं जातं। त्याच प्रकारे जे आहेत राज्य सरकारनं सुद्धा या PM किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर एक नवीन योजना सुरू केली, त्याचं नाव आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। या योजनेअंतर्गत सुद्धा राज्यातील शेतकऱ्यांना ज्या प्रकारे 6,000 रुपये केंद्र सरकार देते त्याच प्रकारे ज्या आहेत राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा राज्य सरकार 6,000 रुपये अनुदान देते। प्रत्येक 4 महिन्याला ज्या प्रकारे PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे पडतात त्याच प्रकारे या ठिकाणी जे आहेत प्रधानमंत्री त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे पडतात। त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश या राज्यानंतर नोंदणीकृत लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक जे आहेत महाराष्ट्रामध्ये आहे। म्हणजे जे भारत देश आहे, आपल्या भारत देशातील सर्वाधिक जे नोंदणीची संख्या आहे ती उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि दुसऱ्या नंबरला महाराष्ट्रामध्ये या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो, तथापि किमान मनुष्यबळाची अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याचे, त्याचबरोबर स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना मान्यता प्राप्त प्रदान करणे, पोर्टलवरील सुविधा विविध दुरुस्त्या अभावी लाभापासून वंचित लाभार्थ्यांना KYC प्रमाणित आधार संलग्न बँक खाते आणि भू अभिलेख यासारख्या नोंदी अद्ययावत करण्यात मोठ्या प्रमाणात जे आहे पेंडिंगमध्ये आपल्याला दाखवतो की आपला जर आपण काही त्रुटी असेल आपली आणि ती दुरुस्तीसाठी पाठवली तर ते आपलं 3, 4 महिने, 6 महिने, 7 महिने किंवा 1 वर्ष ते त्याच्याकडे राज्य सरकार पडताळणीकडे लक्ष देत नाही। यामागचं कारण म्हणजे राज्य शासनाकडे अपुरा मनुष्यबळ आणि याच मनुष्यबळावर राज्य सरकारनं आता जे आहे 411 मनुष्यबळ भरण्यासाठी जे आहे तयारी दर्शवलेली, त्यासाठी मंजुरी दाखवलेली आणि या अंतर्गत आता ज्या लाभार्थी शेतकरी आहेत त्यांनी स्वतः फॉर्म भरलेले असेल किंवा त्यांनी त्यांचं KYC केलेले असेल, ते अप्रूव्हल नसेल, त्याचबरोबर लँड सेलिंग प्रॉब्लेम असेल, ते सुद्धा त्या ठिकाणी आता लवकरात लवकर सॉल्व्ह होणार आहे। कारण की नियुक्ती करण्यात येणाऱ्या कार्यालयाचे नाव आता कोणकोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत जे आहे आता यामध्ये जे आहेत भरती होणार आहे, महत्त्वाचं आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही, सर्वात पहिलं जे अप्पर सचिव कृषी पदुम विभाग मंत्रालय मुंबई या अंतर्गत सुद्धा भरती आहे, ज्या अंतर्गत कार्यालयीन सहाय्यक 1 पद, संगणक चालक 3 पद। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे तो म्हणजे NIC मुंबई या अंतर्गत तांत्रिक सहाय्यक या पदांची सुद्धा 1 पदांची भरती होणार आहे। त्यानंतर PM किसान राज्यस्तरीय अंमलबजावणी कक्ष कृषी आयुक्तालय पुणे यांच्यासाठी सुद्धा सॉफ्टवेअर इंजिनियर
सपोर्ट इंजिनियर, तंत्र सहाय्यक, कार्यालयीन सहाय्यक, संगणक चालक आणि शिपाई अशा विविध पदांची भरती होणार आहे। त्यानंतर बघितलं तर जिल्हा नोडल अधिकारी PM किसान सन्मान निधी तथा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय सर्व जे महाराष्ट्रामधील मुंबई आणि मुंबई शहर हे 2 जिल्हे सोडले तर महाराष्ट्रामधील 34 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जे 34 पदे भरली जाणार आहे। प्रत्येक जिल्ह्याला एक पदे असेल संगणक चालकांची। त्यानंतर तालुका नोडल अधिकारी PM किसान तथा तालुका कृषी अधिकारी कार्यालय सर्व जे महाराष्ट्रामधील सर्व म्हणजे लक्षात ठेवा मुंबई आणि मुंबई शहर हे 2 जिल्हे सोडले आणि यामधील तालुके सोडले तर सर्व तालुक्यामध्ये ज्या आता संगणक चालक जे आहे लागणार आहे याची भरती आता होणार आहे। यासाठी 355 या ठिकाणी जागा असेल। 355 म्हणजे महाराष्ट्रामधील जे सर्वचे सर्व जे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये एक संगणक चालक असणार आहे। त्या अंतर्गत तालुका नोडल अधिकारी PM किसान तथा तालुका कृषी अधिकारी कार्यालय या अंतर्गत आणि त्या अंतर्गत जे शेतकऱ्यांची कामे आहेत ज्या शेतकऱ्यांनी त्रुटीसाठी फॉर्म पाठवलेला होता पुन्हा त्यांनी रिसबमिट केलेला होता त्यानंतर आता जे आहे त्यांचे फॉर्म फास्टमध्ये अप्रूव्ह होणार आहे। फास्टमध्ये पैसा त्यांच्या खात्यामध्ये जाणार आहे। या योजनेअंतर्गत अंमलबजावणी बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाचे प्रस्तावित एकूण 411 मनुष्यबळाची आवश्यक खर्च प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून प्रशासकीय खर्चासाठी प्राप्त होणाऱ्या निधीमधून प्रथमाने खर्च करण्यात येईल। तसेच सदर योजनेअंतर्गत निधी कमी पडल्यास नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासह बाह्यसत यंत्रणेद्वारे घ्यावयाची मनुष्यबळांसाठी आवश्यक होणारी वार्षिक तरतुदांच्या 1% इतका निधी भागवण्यात येणार आहे। म्हणजे आता राज्य सरकार त्याचबरोबर केंद्र सरकार हे दोन्ही मिळून जे आहे सर्व जे खर्च आहे ते करणार आहे। यामध्ये टोटल बघितलं तर 6060 कोटी प्रशासकीय खर्चांसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। त्यापैकी 1% प्रमाणे 60.60 कोटी रुपये या ठिकाणी उपलब्ध केला जाणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर आता या ठिकाणी जे आहेत शेतकऱ्यांची कामे लवकरात लवकर व्हावी। शेतकऱ्यांचे त्रुटीसाठी फॉर्म पाठवलेला होता आणि त्यांनी पुन्हा सबमिट केलेला होता तो फॉर्म लवकरात लवकर अप्रूव्ह व्हावा। नवीन जे लाभार्थी आहेत त्यांनी नोंदणी केल्यानंतर त्यांचा फॉर्म लवकरात लवकर अप्रूव्ह व्हावा यासाठी आता मात्र राज्यामध्ये 411 कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे आणि हे लवकर होणार आहे। आणि यामुळे जे PM किसान सन्मान निधी योजना असतील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असतील या योजनेचे पैसे लवकरात लवकर लाभार्थ्यांकडे दिली जाणार आहे। त्याचबरोबर जी लाभार्थ्यांची नवीन नोंदणी आहे लवकर फॉर्म अप्रूव्ह होत नाही त्याही गोष्टी आता लवकरात लवकर होणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।